पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख या ग्रंथातल्या 109 ओव्या झालेल्या आहेत। तिथून पुढे आपण पुढचं पाहणार आहोत। सध्या चाललेला विषय असा आहे की परमात्मा स्वरूप हे बाह्य कोणत्याही प्रकाशित वस्तूने दिसत नाही। ते सांगण्यासाठी त्यांनी सूर्य हे पुढे रूपक घेतलं। सूर्य काय करतो तो बाहेरचं सगळं दाखवतो। जे जे सूर्यप्रकाशात येईल ते दाखवतं आणि सूर्यानं घरामध्ये भिंतीतून जे परावर्तित किरणं केलेली त्याच्यात जे काही प्रकाशित होतं ते पण दाखवतं। ते सूर्याला बाह्य जग दाखवता येतं पण सूर्याला अंतरंगातलं काही दाखवता येत नाही। बाह्य जगाच्या आत जे काही आहे ते सूर्याला दाखवता येत नाही। कदाचित सूर्य सूक्ष्म जगताचा अनुमान करून देतो। जसं काळ आपण पाहिलं की काळ गर्जना कळत नाही पण त्याचा अनुमान मात्र नक्की येतं। पण हे सगळं झालं ह्याला आपण काय आहे हे बाह्य म्हणू की जसं एक शास्त्रीय पद्धत आहे की हे सगळं आपण कसं पाहतो, कसं ऐकतो, कसं वास घेतो, कसं जिभेने चाखतो ते प्रत्येक इंद्रियाला त्याचा त्याचा विषय आहे। मग त्यामुळं प्रत्येक इंद्रियाला एक नाव आलं। आता जो पाहण्याचं काम करील त्याला म्हणायचं प्रमाता। पाहणं कशातून असतं तर डोळ्या या इंद्रियातून, म्हणून तिचं प्रमाण हे नाव। जे वस्तू पाहायची आहे त्या वस्तूचं प्रमेय नाव आणि या प्रमेयाचा आकार वृत्तीच्या ठिकाणी अंतःकरणात उभा राहतो। मग आपल्याला ते पाहिलं असं वाटतं म्हणून त्याला म्हणायचं प्रमा। प्रमाज्ञानच सगळं आपले म्हणजे प्रमाणाशिवाय आपल्याला काही कळतच नाही। मग तसंच कानाने ऐकायचं असलं तर कानालाच इकडे प्रमाताच म्हणायचं। कान हे प्रमाण आहे आणि काय ऐकलं ऐकल्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात उभा राहिलं का मग त्या ठिकाणी श्रोतृप्रमाण आणि त्याची प्रज्ञा हे सगळं सूर्याकडून जमतं। कदाचित चंद्रसुद्धा अशा तऱ्हेची मदत करेल, दिवासुद्धा हे सगळं दाखवेल। म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहण्याकरता या इंद्रियांचा उपयोग करून आम्ही पाहायचं काम करू शकतो, ऐकायचं करू शकतो, वास घेण्याचं असतं। जे जे ज्या इंद्रियाचं काम आहे ते ते करण्याकरता प्रकाशाची मदत होते। पण हे सगळं झालं सूर्याचंच। आता सूर्य इतकं सगळं करतो। आता त्याचंच एक उदाहरण आलं। गवाक्षद्वारीचे परिमाण जेणे सूर्य दिसती जाण एवढे प्रकाशाचे महिमान जयाचे अंगी। आता काय असतं की खिडकीतून ऊन येतं। सगळी खिडकी आहे असं नाही, कुठल्या तरी एका कोपऱ्यातून जरी ऊन आलं तर ते उन्हाचा झरोका आपल्या आतमध्ये घरात पडतो। किंवा एखादं काय आहे घराला असं झरोका केलेलं असलं तर त्याच्यातून आपल्या पुढं काय असतं खाली बाहेर पडतं। पण हे सगळं सूर्यकिरण आत आल्यावर सूर्यकिरणाच्या ठिकाणी घरातून काही आम्ही कपडा झटकला म्हणा किंवा काही थोडंसं कुठंतरी झाडून काढलं तर जे बारीक कण उभा राहतात ते सगळे कण उभा राहिले म्हणजे मग त्या सूर्यकिरणात आपल्याला दिसतात। एरवी घरातून किती आपण काही झाडझूड केली असली, स्वच्छता केली असली तरी ते कण आहेत हे आपल्याला दिसणार नाही, ते घरभर आहे। पण आता का दिसतात तर सूर्याच्या उन्हातून। सूर्याचं ऊन जसं तेवढा एक कुठलं तरी किरण आपल्या घरात पडतं त्याच्यात आपल्याला ते सगळे अणू आणि त्याच्यापेक्षा लहान परमाणू आणि अणू इतके लहान लहान असले तरी आपल्याला ते दिसतात। म्हणजे सूर्यानं तेवढंही दाखवलं। सूर्य काय काय दाखवतो तर स्थूल वस्तू तर दाखवतोच
पण सूक्ष्मात सूक्ष्म किती आहे तर तेवढंही सूर्याला दाखवता येतं. परी त्रैलोक्य व्यापिनी वस्तू पाही, दाखवावया काहीच नाही, कोणे तरी काही दाखविता का. आता याच्यामध्ये असं आहे की परमात्मा जसं एखादं भांडे या कोपऱ्यात ठेवलं असलं तर तिथंच दिसल ना, या कोपऱ्यातलं या कोपऱ्यात दिसणार नाही. आणखी एक वस्तू कुठंतरी असेल तिथंच. स्थूल वस्तू काही जागा सोडत नाही. सूर्यप्रकाशात ती स्थूल वस्तू कळते. याला एकदेशी म्हणायचं. कुठंतरी एकाच जाग्याला असलेल्या वस्तूचं नाव एकदेशी. परमात्मा एकदेशी नाही, सर्वव्यापी. त्याला सर्वव्यापी म्हणण्यापेक्षा त्रैलोक्यव्यापी म्हणणं. आपल्या शास्त्राने आपण जे ऐकलं पुराणातून याच्यातून, एक स्वर्गलोक आहे, हा एक मृत्यूलोक आहे, आणखीन पाताळ लोक आहे. या 3 लोकाला मिळून त्रैलोक्य म्हणायचं. त्रैलोक्याला ज्यांनी व्यापले ते इथंच आहे असं नाही, तर सर्व ठिकाणी आहे. या परमात्म्याला दाखवण्याकरता सूर्यप्रकाशानं किंवा आणखीन कोणत्या वस्तूनं काहीच नाही दाखवलं. आता एवढंच काय की जे परमात्म्या समीप आहे, परमात्मा नाही ते काय आहे, निर्मितीचंच आहे, पण त्याच्यासारखं आहे. ते कोण तर आकाश. आकाश तुम्हा आम्हाला दिसतं आणि आपण त्याला पाहतो आणि हे निळं आकाश आहे म्हणतो. निळं हा आभास आहे. निळेपणा आकाशाचा रंग नाही. जर रात्रीच्या वेळेला ते निळच होतं तर रात्री कुठं निळं दिसतं, रात्री काळं दिसतं. मग सूर्य काळा का निळा, आकाश काळं का निळं, तर आकाश काळच आपल्याला हे वाटतं. आता हे जे परग्रहापर्यंत जाऊन आले त्यांना विचारलं तर ते म्हणते सगळं आसमंत काळ आहे. कुठंच आम्हाला काय आहे की असा प्रकाश किरण जिकडं सूर्याकडं पाहिलं तरच, नाही तर सगळं काळं काळच आहे चौकड. अर्थात ते आकाश सुद्धा कशानेच नाही दिसलं. मग त्याच्याप्रमाणेच परमात्मा हा कशानेही कळत नाही. काही दाखवण्याचं दुसरं काही नाही. दाखवावया काहीच नाही. याला दाखवण्याकरता दुसरं काही नाही. कोणी तरी काही दाखविता का. असं काय तुमच्याजवळ की ज्याने तुम्ही परमात्मा पाहाल. म्हणजे वस्तू पाहण्याकरता आता आपण काय आहे की जसं सूर्य आहे, चंद्र आहे, पण कधी दिव्याचा उपयोग करतो. दिवे आपल्याकडं काय अजून पूर्वी जे काय होते रॉकेलवर चालणारे ते त्यापेक्षा कमी प्रकाशाचे. मोठमोठ्या राजे राजवाड्याकडे हिरे असायचे. खांबात महालात हिरे बसवले, त्यामुळं त्यांचा सगळा तो महाल प्रकाशित व्हायचा. हे सगळं काय आहे तर प्रकाश दाखवणारेच आहेत, पण यांची काय मर्यादा आहे. हे मर्यादेच्या पलीकडे दाखवू शकत नाही. जेवढा आता या खोलीत दिवा लावला तर या खोलीपुरताच त्याचा उजेड आहे. या खोलीची भिंत नसती तर पुन्हा पुढे गेला असता, पण त्याला जिथं थांबवलं तुम्ही तिथंच थांबतो. मग परमात्मा तर सर्वव्यापी आणि तो कशाने कळेल मग काय त्याला दाखवायला आहे. तर जे सर्वत्र सदा असे ते कोणीही तरी काळी दिसे, ऐसे न करवेची प्रकाशे जयाचे. तेव्हा ते कधीतरी दिसल. आज नाही दिसलं, उद्या दिसल, या महिन्यात नाही दिसलं, त्या महिन्यात दिसल, असं काही नाही. ते कधीच नाही दिसणार, कारण त्याला पाहण्याकरता या प्रकाशाची गरजच नाही. असं सांगतात की परमात्मा सर्वत्र आहे. तो नाही असं ठिकाणच नाही. आपले इकडे सुद्धा आहे, आजूबाजू पाठीमागे सगळीकडे, आतही आहे आणि बाहेरही आहे. इतका सगळीकडे असून का कळत नाही. त्याचं ज्ञान नाही म्हणून कळत नाही. परमात्म्याचं ज्ञान झालं तर तो आहे हे सहज कळेल. ज्ञानच नाही, ज्ञानाविना ते दिसत नाही. ज्ञान प्राप्त केल्याशिवाय दिसणार नाही. म्हणून दुसरं कशाने दिसेल असं नाही. जसं एक उदाहरण पाहू आपण. एखाद्या खोलीत अंधार आहे, मग तो अंधार काढून टाकायचा आहे. काय कराल तुम्ही. खूप मजूर लावले, काहीतरी भांडी वेंडी काही दुसरे काय घेऊन, काही नाही. त्याला निर्णायक उपाय कोणता. एक प्रकाश तिथं आणणं हाच निर्णय. याच्याशिवाय त्याला काहीही उपाय नाही. म्हणजे जसं एखादी गोष्ट करण्याकरता तेच ते लागतं, दुसरं काही नाही. दुसरी गोष्ट काय,
आता इलेक्ट्रॉनिकचं तुमच्या इलेक्ट्रिकचं निघालंय खरं, पण त्याला काय आहे की घुसळायचं असेल तर ह्याचं ताक लोणी करायचं असेल तर त्याला रवीच उपयोगी. नाही रवी सापडेत म्हणून उलथनं घ्या, चमचा घ्या, नाही चालत. आता ते इलेक्ट्रिकचं असलं तरी ते एक प्रकारे रवीच आहे. ह्याच्यातून म्हणजे हे ते त्या वस्तूचं दाखवण्याकरता तेवढ्याच वस्तू जशा आहेत तसं इथं काय दाखवता येईल, न करवेची प्रकाशे जयाचे असं काहीच नाही. आता कसं मोठमोठे चौक्यात अतिशय तेजस्वी दिवे असतात की ते आपल्या डोळ्याला दिपतील एवढे त्यांचं काय आहे प्रकाश असतो. काही त्या सर्च लाईट असतात, काही आलं काही प्रकार खेळा सर्कस वगैरे असायची तेव्हा सर्च लाईट फिरायच्या. मग ते आता आमच्या खेड्यामध्ये ह्याच्यामध्ये ते असं आकाशातून गेलेलं दृष्टी पडायचं. सर्च लाईटचे फोकस इकडून फिरतात तिकडं. हे सगळं खरं आहे, पण हे परमात्मा दाखवत नाही ना. यानं काय केलेलं आहे की स्थूल सृष्टीच दाखवली. आयशी वस्तू सूर्य न प्रकाशे ते सद्गुरु कृपाच लेशे आपणा सगट भासे तद्रूप जग. आता फक्त त्याला काय उपयोग आहे तर सद्गुरूची कृपा. कृपा म्हणजे काय? सद्गुरूने आपल्या मस्तकावर हात ठेवावा की आपल्या पाठीवरून हात फिरवावा. श्रीगुरु ज्ञानच देतात, पाहण्याची दृष्टी देतात. ही जी दृष्टी याला ज्ञानदृष्टी म्हणायचं. ज्ञानदृष्टीशिवाय परमात्मा दिसत नाही. आणि परमात्मा ओळखायचा असेल तर श्रीगुरूची कृपा अशी की एखादी गोष्ट आपल्याला जाणायची असेल, समजा उदाहरणार्थ धान्य बाजार आहे. धान्य बाजारात तुम्ही धान्य घ्यायला गेला तर त्यांनी पोते तरी भरलेले असतात, नाहीतर असा ढीग ठेवलेला असतो. हे सगळं दिसतं ना आपल्याला. काय भाव दिला हो आपण विचारतो त्यांना, पण तसं नाही होत. आपल्याला ते हातात घ्यावं लागतं. मग त्याच्यात कसं आहे, कीड आहे की काय अजून काय आहे सगळं बघितल्यावर मग ठरवतो. एवढं सगळं दिसत होतं ना, समोर पोतं भरलेलं होतं, हातात का घेतलं तर संकुचित केल्याशिवाय कळत नाही. व्यापक लवकर कळत नाही, संकुचित करावं लागतं, थोडंसं करावं लागतं मग कळतं. तसं संकुचित परमात्मा लवकर कळेल. मग संकुचित कुठे येतं? या शरीर नावाच्या उपाधीमध्ये. शरीर नावाच्या उपाधीतला अगोदर जाणायचा आणि मग बाह्य सगळं जाणायला सोपं जात असतं. पण या सगळ्यासाठी एकच आहे की सद्गुरु कृपा. सद्गुरु कृपेच्यानंच आपणा सकट भासे तद्रूप जग. पुढं असं होईल की तुम्ही स्वतःला पाहाल, आत्मा माझ्यात आहे याचं तुम्हाला काय आहे की पूर्ण आपल्या अण्णांच्या हरिपाठात आहे की हरीच्या शोधासी नलगे जाणे दुरी हृदयांतरी आत्मारा. असं जरी आपल्याला काही अभंग वाचले, अजून कुठल्या ग्रंथात वाचलं आपण की हृदयातच आत्मा आहे, असं पाठ जरी केलं तरी लगेच दिसलं असं होत नाही ना. आणि दिसण्याकरता तो सरळ मार्गी असं नाही, त्याच्यावरचे आवरणं काढणं वेगळं. आपल्याला काय अंगावरला कपडा काढून टाकता येतो, तसा हा स्थूल देह काढून टाका. सूक्ष्म देह का इतकं सोपं आहे का ते? तो नाही ह्याची भावना करणं सुद्धा जड जातं. पण हे होत नाही का? जसं आपण आता सांगितलं की आपल्याला ध्यानधारणेतून तुम्हाला आत्मा दिसेल, असं जर आहे तर अवघड आहे. स्थूल देह कसा निरसन करावा, सूक्ष्म कसा निरसन करावा, असं जर असेल तर आपल्याला फार अवघड गोष्ट सांगितलेली नाही, आपल्या रोजच्या इथली सांगितली. कारण आपण झोपण्यासाठी अंथरूण टाकलं किंवा बेडवर गेलो तर जागृतीचा निराश करावा लागतो, स्वप्नाचा निराश करावा लागतो, मग लागते झोप. हे सगळं काढून टाकावं लागतं, मगच झोप आहे. तुम्ही यातला आठवत बसला, जागृतीतले व्यवहार आठवले, उद्या काय करायचं ते आठवलं तर झोप येणारच नाही. तसंच अंथरुणावर पडून राहावं लागेल. हे सगळं विसरायचं. आणि नाही विसरलं तरी तुम्हाला ईश्वर विसरायला लावतो. सगळं तुमचं जातं निघून आणि मग झोप लागते. म्हणजे झोपीत जागृती नावाची अवस्था नाही, स्वप्न तिथं नाही, आणि मग झोप आहे. हे सहज आहे, रोजचंच आहे ना. पण रोज जरी असलं तरी ईश्वर कृपेने येत आहे. आपल्याला वाटत असतं आम्हाला झोप आली आम्ही झोपलो, आम्हाला जाग आली आम्ही उठलो. हे सगळं जर होत असतं तर त्या अवस्थांचं स्थलांतर करणं, अवस्था फिरवणं ईश्वर तत्व आहे. तसं इकडं सहज नाही. तर त्या सूर्यप्रकाशासारखं सोपं नसून सद्गुरूची कृपा प्राप्त होण्याची गरज आहे.
जयाची कृपे पोटी हारपती सूर्याच्या कोटी न दिसे ते दावी दिठी कृपाळू जो. आता सद्गुरूची कृपा आणि आत्तापर्यंत आपल्याला सूर्याबद्दलची उदाहरणं दिली. कालही थोडे उदाहरणं आपण पाहिली, आत्ताही पाहत आहोत. हे सगळं सूर्याचं उदाहरण देण्याकरता काय, आत्तापर्यंत आमच्याकडे जे जे प्रकाशित वस्तू आहेत त्यापेक्षा तेजस्वी सूर्य. आता आपण म्हणालो की नाही, चौकातले दिवे फार तेजस्वी, सूर्य उगवल्यावर ते पण कमी वाटतात. बाकीचे दिवे तर त्यापेक्षा कमी वाटतात. याचा अर्थ सूर्याचं ऊन प्रकाश हे सगळ्यापेक्षा आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा परमात्मा आहे. त्याच्याकरता काय केलं, 15व्या अध्यायात सांगितलं की हे सगळे जे आहेत हे परप्रकाशितच आहे, माझा प्रकाश आहे त्याला. यदादित्यगतम तेजो जगद्भासयते यच्चंद्रमसो यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. मीच त्याचा प्रकाशित आहे. हे सगळं काय आहेत की माझ्या प्रकाशानं प्रकाशित आहे. या सगळ्यामुळं यांना प्रकाश देत जरी असले हे प्रकाश रूप आहेत असं आपल्याला वाटत असलं तरी ईश्वरानं सृष्टी निर्माण केल्यावर सृष्टी नियमनासाठी सूर्य, चंद्र, वरुण हे सगळे देवदेवता निर्माण केले. त्यांना सांगितलं हे सगळं तुम्ही करा. एखादी संस्था, एखादं काही असेल ऑफिस, तर त्यात कशा योजना असतात, सगळ्यात एक वरिष्ठ अधिकारी असतो, बाकीचं सगळं नियंत्रण करणारा ऑफिसमधला एक प्रमुख असतो, ज्याचे त्याचे विभाग ठरलेले असतात, त्यांनी हे करा, ह्यांनी ते करा. या सगळ्यावर तो एक कोणीतरी नियंत्रक असतो. मग सगळं चालतं. जे मुख्य, त्याच्यानंतर दुय्यम, त्याच्यानंतर अजून आणि सगळ्या विभागाचे प्रमुख. तसंच सगळे हे आत्ता ह्यांनी केलं, हे ईश्वराने अगोदरच करून ठेवले. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं केल्यात. ते जसं असतं त्यातला एक सूर्य. त्या सूर्याचं असं आहे की तुम्ही आम्ही एक वेळ एखादं काय करू की आज जाऊ द्या म्हणले, आज पहाटे उठणंच झालं नाही, उठू 7 वाजता असं होईल. पण सूर्य त्याची वेळ कधी चुकवायचा नाही. जसं तुम्हाला दिलं ह्या इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी सूर्योदय तेव्हाच येईल, सूर्यास्त तेव्हाच होईल. हे ते काय आहेत तर सूर्याला म्हणा, चंद्राला म्हणा, ज्याचं त्याचं काय काम ठेवलंय आणि ते त्यांचं कर्तव्य बजावतात. आपल्याकडे तसं आहे. आता हा चाललेला विषय कशा करता की हे सगळे प्रकाशित जरी असले तरी परमात्मा प्रकाशित करू शकले नाहीत. मग कोण करल तर मग जयाची कृपे पोटी श्री गुरुचीच कृपा आहे. कृपा म्हणजे काय, कृपा काय त्यांनी द्यायची आणि आम्ही घ्यायची का, तर त्यांच्या ठिकाणी असं व्हावं की याच्यासाठी आता काहीतरी व्हावं. मग याच्यासाठी म्हणजे ज्या समोर आलेल्या भक्ताला, साधकाला कृपा करायची इच्छा तर त्यांची कायमचीच आहे ना. पण ही कृपा प्राप्त करण्याकरता आपण अधिकारी असले पाहिजेत. कृपा आपल्याला कळाली पाहिजे. एरवी आपण कोणत्याही संत महात्म्यानं कृपा केली तर बाहेरची संगती लावतो. आता आमचे हे संकट निवारलं बरं का, त्या संताच्या कृपेनं. आम्हाला हे कळायला लागलं बरं का, त्या संताच्या कृपेनं. आमच्या दृष्टीने काय होतं की हे सगळे बाह्यांगच आम्ही तपासतो. पण आज मला शांत वाटलं, आज मला ध्यानाला बसावं वाटतंय, किंवा आज मला काही पाठांतर करावं वाटते, किंवा केलेलं पाठ विसरलं होतं पण आज अचानक सगळं आठवायला लागलं. ही कृपा आहे. पारमार्थिक क्रियेची कृपा असते, सांसारिक क्रियेची कृपा संत महात्म्याकडं, गुरुकडं नाही. पारमार्थिक कृपा तुमच्याकडं कशी निर्माण झाली हे तुम्हाला जाणायचे. त्यांची कृपा कायमचीच चालू असते. पण आपल्या ठिकाणी ती अवतरित होण्याकरता आपण त्या भूमिकेचे झालो का हे पाहावं लागतं. वेद विहिताचेनी बोले, वेद वचने जग धरिले, वर्णाश्रमाचे वहिले मार्ग वेदे. आता या सगळ्या गोष्टीनंतर आणखी थोडंसं आपल्याला एक वेगळ्या अर्थानं समजून देऊ लागले की वेद काय आहे तर परमात्म्याच्या निश्वासित आहे, म्हणजे त्याच्या घोरातून बाहेर पडला. पण वेदाने काय केलं, सगळं विहित काय आहे, अविहित काय आहे या सगळ्या गोष्टी मांडल्या. काय करा, काय करू नका या दोन्ही गोष्टी इथं मांडल्या. आणि हे सगळं करून जे काही करायचंय ते करता यावं
आणि जे नको आहे ते बाजूला टाकावं, म्हणून ही सगळ्या जगताची निर्मिती झाली. जगत निर्माण करत असताना सुद्धा प्रत्येक गोष्ट अशी निर्माण झाली की त्यातलं काही घ्यायचं आणि काही टाकायचं. मग काही घ्यायचं आणि काही टाकायचं हेही आपल्याला ज्ञान असलं पाहिजे की ह्यातलं काय घ्यावं, ह्यातलं काय टाकावं. जसं धान्याला फोलकटपणा असतो ते सगळं टाकून द्यायचं आणि धान्य धान्य घ्यायचंय. मग हे असं का केलं तर अशी निवड शक्ती आपल्याकडं तयार व्हावी. आपल्या बुद्धीला ते काम दिलं आणि जगतातलं नेमकं काय पाहिजे आणि काय नको हे समजलं पाहिजे. काय घ्यायचं असतं, काय घ्यायचं असतं याला एकच आहे की आपलं हित कशात आहे ते घ्यायचं. आता काय होतं की आपल्याला लागत असलेल्या गरजेसाठी वस्त्र म्हणा, अन्न म्हणा, निवारा म्हणा, आरोग्य म्हणा, पैसा आपल्याला त्यातलं काही साधन आहे. पैसाच जमा करणं हा आपला हेतू झाला. जे पाहिजे तेवढं जरी झालं तरी पैसेच. तुमचं आमचं रोजचं भागतंय, सगळं आपल्या कुटुंबाचं भागतंय, तरी धावाधाव पैसेच. मग विचारलं आता झालं की तुमच्या कामापुरतं सगळे आत्ताचं झालं, पुढच्या महिन्यात काय करू. बरं म्हणले आता महिन्यात त्याच्या पुढच्या वर्षात काय करावं. हे सतत वाढत जाणं याला म्हणायचं तृष्णा. तृष्णाच आम्हाला बांधते की पाहिजे पाहिजे तृष्णा आहे. जसं जसं आपण पुढं जावं. एक उदाहरण केलं की एक भिकारी आपल्या दारात आला आणि मोठे केविलवाणे म्हणायचं होतो वाडग माई. मग कुठेही गेलं तर त्याला एक लहानशी चतकोर वगैरे टाकली की तो दुसऱ्या घरी जायचा. पण ज्यांच्या दारात गेला त्यांनी चांगली एक पोळी म्हणा किंवा एक भाकरी त्याच्यावर चटणी पुरेशी दिली. त्याला ही अपेक्षाच नव्हती ना एवढं मिळेल एका घरी. ते पाहिलं आणि पाहिल्यावर पुन्हा तिथंच थांबला. अरे बाबा दिलं म्हणजे काय झालं. नाही आम्ही एकटा नाही, बायका मुलं सगळे आणले. म्हणजे किती जण आहेत तुम्ही. आम्ही 4 जण आहेत. त्यांनी 4ला पुरल एवढं दिलं. त्याच एका घरात 4ला पुरल एवढं दिलं आणि तरी खाली उतरला परत माघारी त्यांच्याच दारात. अरे आता काय झालं. आत्ताचं भागलं म्हणलं, संध्याकाळी काय करू. हे कसं वाढत जातं आपलं, हे वाढत जातं. तेव्हा हे वेदाने हे सांगितलेलं नाही. म्हणून विधी ते आचरित. तुम्ही विधीने आचरण करावं हे वेदानेच शिकवले. आणि हे आचरणा व्यतिरिक्त तुम्ही करत असाल तर अविधी ते आचरलं. अविधी आचरला तर तुम्ही परमात्म्यापासून दूर दूर गेला. विधीच्या आचरणातून तुम्ही गेला तर तुम्हाला त्याच्या जवळजवळ जाण्याची जी काय आहे ती जागा सापडेल, रस्ता सापडेल. वर्णाश्रमाचे वहिले मार्ग वेदे. आता या सगळ्यासाठी काय केलं, वर्ण पाडले. ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे. ब्राह्मणाने काय करावं, स्वतः अध्ययन करावं, दुसऱ्याला शिकवावं. अध्ययन अध्यापन. क्षत्रियानं काय करावं, अध्ययन करावं, सगळ्याचं संरक्षण करावं. वैश्याने काय करावं की जे जे काही जिथं मिळत नसेल आणि जिथं जे पिकतं तिथून ते खरेदी करावं. जिथं लागत असेल ते त्याचा म्हणजे मग त्याच्यात तिकडून आणलेल्या वस्तूवर नफा कमवावा. समर्गी वस्तू महर्गी विकणे. पण जेवढा त्याला लागतो तेवढाच. अशा तऱ्हेनं वैश्य आणि शूद्रांनी सगळ्याची सेवा करावी. ह्या योजना अगोदर आखणी केली आणि ह्या सगळ्या कशा करता केल्या तर याप्रमाणे सृष्टी नियमन झालं. जे जे ज्यात आहे त्यात ज्यांनी त्यांनी उठावं मला हे येतं म्हणावं असं नाही चालणार. वैश्य उठला मला नाही हे व्यापार करायचा, मी अध्ययनच करणार, मी अध्यापन करणार म्हणलं तर त्याचे एक आहे उच्चार शक्ती. शब्द उच्चार, मंत्र पठण हे सगळ्याच वर्णाला येत नाही. किती त्यांनी 8 तास केला ते कुठंतरी अबद्धच असतं. आणि ज्यांच्या ठिकाणी हे आहे तिथं असतं. फक्त काय आहे की त्यांची सुद्धा म्हणजे जसं 4थ्या अध्यायात दिलंय की हे राजघराण्यात पहिली ही विद्या होती पण हळूहळू ती लोप पावत गेली. हळूहळू तिच्या ठिकाणी काय आहे की मंद झालं. तसं हा वर्ण सुद्धा त्या आचरणानं राहिला तर त्याचे सुद्धा बुद्धी शुद्ध राहिलं आणि त्याचे उच्चार स्वच्छ राहतील. पण त्यांच्यातही दुराचरण होऊ लागलं तर आहे त्या वर्णाला सुद्धा हे येणार नाही. एकंदरीत काय की सृष्टी रचनेचं चक्र व्यवस्थित चालण्याकरता वेदाला पुढं घात. वेदे धोतिले कर्म, वेदे प्रतिष्ठिला धर्म,
वेद वचने नेम जगाते नेमी. तेव्हा वेदानं काय कर्म कुणी करावं हे शिकवलं. आपण पाहतो ज्ञानेश्वरीत की ब्राह्मणानं 9 कर्म दिले, क्षत्रियाला 7 कर्म दिलेत, वैश्याला 5 कर्म दिलेत आणि शूद्राला 1च कर्म दिले. हे काय आहे तर आवश्यक अनिवार्य आहे. तुम्ही हे करावंच लागल. हे सोडून मी तिसरं करेल असं नाही, अनिवार्य आहे. तेव्हा या कर्माप्रमाणे वागणं हे तुमचं काम आहे. या वर्णाला हे कर्म आहे आणि त्या कर्माप्रमाणे करत गेला तर त्याने धर्म पाळला. कोणती गोष्ट आचरणात सुद्धा आपलं जर ठरली धारणा आणि तत्वाप्रमाणे वागत असलो आपण, तत्व चुकत नसल तर तो एक धर्मच आहे. तुम्ही तत्वाप्रमाणे वागत असाल तर तुमचा धर्म आहे तो. तुम्ही तत्व कधीच नाही ना, ते एकाला एक आणि एकाला एक असं नाही. तेच तत्व सांभाळलं तर धर्म आहे. आचरणात धर्म महत्वाचा आहे. अर्थकाम हा जरी तुमच्या आमच्या ठिकाणी असला तर अर्थकामाच्या पाठीमागं प्रारब्ध आहे. धर्म पाळला तर अर्थ आणि काम तोही तुमच्या ठिकाणी, पण प्रारब्धाने जे काही तुम्हाला आलं त्याचा उदास विचारे वेच करी. तुम्हाला आलेल्या पैसे दुसऱ्याला द्यायची, काही खर्च करायची वेळ आली तर ते द्या. गरज आहे तुम्हाला खर्चायची. म्हणजे जसं आपण कुठंतरी खरेदीला गेलो तर त्याच्याकडून माल घेतो, पण त्याला देताना नोटा हुडकतो, जराशी मळकट, जराशी खराब कुठली. हे उदास विचारे नाही. तोही त्याने एक वेगळा कप्पा केलेला असतो. मळक्या नोटा एका कप्प्यात, चांगल्या नोटा एका कप्प्यात, कोणाला मोड द्यायची आली की ह्या कप्प्यातलं देणार. हे सगळं व्यवहार झाला ना, पण व्यवहारात तुमच्या ठिकाणी काय नाही की उदास विचारे नाही. त्यांनी सांगितलं की हेही आज जाणार आहेत, तेही जाणारच आहे. बाजूला ठेवले म्हणजे काही राहणार आहेत का, ते पण जाणार आहेत. मग जे येतील ते हाताशी, असा ज्याचा व्यवहार होत राहतो त्याला आसक्ती राहत नाही. मग तो सगळा विचार करूनच चालतं. वेद वचने नेम जगाते नेमी. वेदानं आम्हाला कसं आचरण करावं हे शिकवलं. अभ्यास करणं हे श्री गुरु पुढे, पण आचरण करण्याकरता शास्त्र पाहावं लागेल. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थित. काय कार्य काय अकार्य हे व्यवस्था वेदानं ठरवली, ते आपण त्या पद्धतीने करावं लागेल. म्हणून हे सगळं काय केलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. शास्त्र हे प्रमाण आहे त्याला, आणि ते मूलभूत प्रमाण कोणतं वेद आहे. वेद तितकेसे कळत नाहीत म्हणून त्याच्यानंतर निघालेले काही पुराणं म्हणजे वेदातल्या आचरण शुद्धतेनं निर्माण केलेल्या कथा आहेत. ती देवता त्या देवतेसाठी चाललेली पूजा अर्चा भक्ती उपासना हे त्यातलंच आहे. आता या सगळ्या गोष्टी करत राहिलो तर वेदाच्या नियमाप्रमाणे आपण चाललो हे सगळं आहे. पण जगाते नेमी, म्हणून जगाला हे सगळं काय केलं, वेदानं सिद्ध करून दिलं. वेद सृष्टीचा अर्कू, वेद शब्द सृष्टीचा अर्कू, वेदे तिखट केला तर्कू, वेद बळे लोकू तोंडाळ केला. आता याच्यामुळं काय झालं की वेद म्हणजे काय, वेद म्हणजे शब्दसृष्टी. शब्द आत्ता तरी आपल्या पुढं छपाई आली, छापण्याचे ग्रंथ आहेत. अगोदर काय होतं तर पूर्व आचार्यानं आपल्या शिष्याला वेद शिकवायचे, त्यांनी ते मुखोद्गत करायचे. मग त्याच्यानंतर पुढं पाठशाळा चालू व्हायच्या, त्यांनी त्याला सांगायचं. म्हणून हे ऐकून ऐकून त्याला श्रुती म्हणायचं. त्यांच्याकडून आम्ही ऐकलं, ह्यांच्याकडून. मग हे श्रुती सगळ्या कशा करतायत, आम्ही सगळं आमचं मुखोद्गत. मग त्याच्याकरता काय आहे की हा अभ्यास असायचा. आता त्याच्या जाग्याला काय आहे, छपाई आली, पुस्तक आलं, आपल्याला ते करता येऊ लागलं. पण ती शब्दसृष्टीच आहे. शब्दसृष्टी परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही किंवा नेत नाही. शब्दसृष्टी ओळख करून देते, परमात्म्याची ओळख करून देते. वेदे तिखट केला तर्क म्हणजे ज्ञानच. या वेदानंच आम्हाला ज्ञान आला, इतक्या तऱ्हेने केलं की ते ज्ञान आता आम्हाला आमची जी काय आहे ती दिशा बदलत पुढं निघू लागलं. एरवी समजत होतं, पण आता त्याच्यापेक्षा चांगलं समजायला लागलं, मग त्याच्यापेक्षा चांगलं समजायला लागलं. जितकी समज आपली वाढती
ती समज वाढते. म्हणजे असं समजूतदार कोण होतं तर बुद्धी होत असते. बुद्धीची समज जितकी जास्त तितकं म्हणायचं प्रगल्भ बुद्धी. बुद्धीच्या ठिकाणी प्रगल्भता येते. मग जसं जसं प्रगल्भता येऊ लागली तसं तसं ती बुद्धी ज्ञान ग्रहण करू लागली. आता सुद्धा आपण पाहतो की जे आपण ऐकलंय त्याचं मनन करतो, चिंतन करतो आणि ते आपल्या ठिकाणी राहतं. आणि जेव्हा केव्हा असा प्रसंग येतो, कुठंतरी बोलणं चाललंय, प्रवचन चाललंय, कीर्तन चाललंय, हा हे मी ऐकलं होतं बरं का, हे माझं अगोदरच ऐकून झाले. बुद्धी ते आपल्याजवळ ठेवलेलं लगेच त्या ठिकाणी काय करते पाहते. पण बुद्धीच्या ठिकाणी तिखट का शब्द वापरला तर ज्ञान परखड आहे. तुमच्या ज्ञानात तुम्हाला दुसरं काही असेल किंवा दुसऱ्याच्या सांगण्यानं तुमच्या ज्ञानात बाधा येत असेल तर चालत नाही. परखड आहे ज्ञान. तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचा उद्धार करायचा आहे. तुम्ही जगाच्या उद्धाराचा ठेका घेतला नाही. ते संत महात्मे करतील. तुम्ही तुमचा उद्धार करायचा आहे. मग आपला उद्धार करण्याकरता अशी एक श्रुती की आपण कोणाला तरी मजुरीला लावलं, हे पैसे घे आणि माझ्या उद्धाराचं साधन कर, चालणार नाही. शब्दांनी चालणार नाही. आणि दुसरं काय आहे की मुलाबाळाला सांगितलं तू कर रे, चालणार नाही. एक वेळ तुम्हाला कोणाच्यातलं जेवायचं आमंत्रण आलं तर तुम्ही मुलाला पाठवू शकता, जा माझ्या जाग्याला. पण भूक लागलेली पोट भरायचं ते त्याचं, तुमचं नाही. तुम्हाला भूक लागली, पोट भरायचं असेल तर तिथं जेवा, नाही तर घरी जेवा. ते तुम्हालाच करावं लागेल. तसं जे आपल्याला करायचं ते आपल्यालाच करायचं आहे, दुसऱ्याला नाही. आणि दुसरे करतेत का नाही ह्याच्याही फंदात पडायचं नाही. उगे आपण बसलो मग आता ते आलं नाही म्हणून माझं थांबलं. अरे तू जा, तू वेळेला हजर हो किंवा वेळेच्या आधी जा. त्याला जसं यायचं तसं येऊ दे. पण त्याच्यामुळं तुझे 15 मिनटं गेले तर तू अगोदर जाऊन काय तुझ्या असं ते चर्चा केली असती, बोलला असता. नसेल तर त्या वातावरणात जाऊन बसला असता. एखादी पारमार्थिक क्रिया होण्याच्या अगोदर आपली ती भूमिका तयार होणं गरजेचं असतं. जसं आपण देवाच्या पूजेला जायच्या अगोदर आंघोळ करावं लागते, शुद्ध कपडे घालावं लागते, धूत वस्त्र किंवा उसवळं नेसावं लागतं, ही पूर्वतयारी. आणि मग तिथं जाऊन तुम्ही बसणार आहेत. तसं हे अगोदरचे 5 मिनटं 10 मिनटं हे पूर्वतयारीच आहे. कमीत कमी तिथं जाऊन कोणीच नसेल तर तुम्ही बैठक टाकाल. अजून काय, म्हणजे हे सुद्धा तिथलं तुम्हाला उपयुक्तच आहे, त्या जागेला उपयुक्त आहे. तेव्हा हे स्वतःचे स्वतः आणि स्वतःला जेवढं करता येईल तेवढं त्यातमध्ये केलं पाहिजे. प्रपंच परमार्थ जाण, वेदेची केले अभिधान, वेदास्तव अज्ञान सज्ञान झाले. एकंदरीत आपल्याला एक असं वाटतं की परमार्थात तर कोणाचं काही बघू नका म्हणतात, आपलं आपण बघा. मग हे आमच्या मागे का लावले? कुटुंबाची सगळी जबाबदारी घ्या, त्यांना सगळ्याला कपडे लत्ते आणा, त्यांना जेवायला खायला आणा, मग ह्यांचं बघायचं ना आम्ही कधी जायचं तिकडं? तर तो एक भाग आहे. उदरनिर्वाह, कुटुंब निर्वाह हे तुमचं कर्तव्य आहे. मग परमार्थ असं सांगत नाही की 24 तास आमचं करा. तुमचं काय करायचं ते तुम्हालाही वेळ आहे. आणि त्यातला असा वेळ काढा की तुम्ही त्यात तुमची साधना करा. मग तुम्हाला पहाटे असो, दुपारी असो, संध्याकाळी असो, हे जे काय असेल ते तुम्ही त्यात करायचे. आपण आता समजा हे ऐकतोय प्रवचन, असं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवचन चालवतं, काहीच लक्षात राहायचं नाही. ते थोडं असतं म्हणून लक्षात राहतं, थोडं राहतं म्हणून आहे त्याला. तेव्हा एकंदरीत काय आहे की परमार्थ आता नाही का, मोबाईल किती वापरतो पण चार्ज किती वेळ असतो? चार्जला वेळ तेवढाच असतो. मोबाईलला दिवसभर वापरा, फक्त चार्जिंगला काय तुम्हाला 15-20 मिनटं. त्या मोबाईलची बॅटरी कशी त्याच्याप्रमाणे, म्हणजे तसं हे चार्जिंगच आहे. तुम्ही हे परमार्थ, तेव्हा हे दोन्ही कुणी सांगितलं तर वेदांनी सांगितलं. वेद अवांतर जे बोललाय तो प्रपंच आहे, आणि वेद जो शेवटी बोललाय त्याला वेदांत म्हणायचं. वेदांत येतो म्हणजे वेदाच्या शेवटी. जसं एखादी ह्याच्यात नाही का आपल्या पंचतंत्र, त्यात कथा आहेत. मग हे सगळं तर शेवटी तात्पर्य असतं. म्हणजे ह्या गोष्टीचं तात्पर्य काय, शेवटच्या 2 वळी म्हणजे तात्पर्य. पूर्वी पत्र लिहायचे ना,
त्या पत्रात खाली असायचं ताजा कलम ताक. मग तुम्ही गावावरून येता येता आमचं हे घेऊन या. अख्ख्या पत्रात तेवढंच एक दोन महत्त्वाचं. तसं वेदांत आहे तर वेदांताने फक्त परमार्थ शिकवला. अध्यात्मज्ञान जर कुणी शिकवलं असेल तर वेदाच्या शेवटी एरवी वेदानं आम्हाला कसं वागायचं हे आचरण शिकवलं. आणि ते दोन्ही आपल्याकडून होत असताना मग त्याच्यामध्ये जे प्रपंचाचंच नादी लागले, परमात्म्याला आठवलंच नाही, ते अज्ञानी. एक उदाहरण पहा की जसा एखादा मुलगा आहे आणि काहीतरी उद्योग करतो. मग त्याला त्याचं घर आहे, त्या घरातलं त्यांनी त्याच्या पुढं दुकान घातलं म्हणा, घरातलंच काय होतं वडिलांनी दिलं ते भांडवल घातलं म्हणा, आणि त्याचा उद्योग चांगला चालायला लागला. 4-5 वर्षात त्यांनी चांगली कमाई केली. पण त्याचं असं कधी लक्षात येत नाही की ही वडिलांचीच जागा आहे, वडिलांनी मला इथं दिले, हे वडिलांचंच भांडवल आहे. तो विसरून जातो मी केलं बघा हे. म्हणजे अधिष्ठानाला विसरतो आपण. अधिष्ठान महत्वाचं आहे. तर ज्याने अधिष्ठानाला विसरून स्वतःचा मीपणा काढला तो अज्ञानी. आणि हे महत्वाचं आहे, हे मला मूळ आहे, त्यांच्यामुळे हे सगळं होऊ शकतं असं ज्याला वाटत असतो तो सज्ञानी. आता हे सज्ञान त्याचं काय परमार्थाच्या उपयोगी पडणार आहे. म्हणून दोन्ही गोष्टी वेदामध्येच आलेल्या आहेत. एवढी जाणीवेची हाव तरुणी घेऊ गेला वस्तूचे नाव, तव उलथोनी टाकली शिव अविद्येची. एकंदरीत जो हे सगळं परमात्माच आहे, परमात्म्याच्या सत्तेवर आपण सगळं करतो असं ज्याच्या ठिकाणी राहतं, तर ज्या परमात्म्याने मला खायला प्यायला एवढं सगळं दिले, आता आपण पहा की काय आपल्याला खावंसं वाटतं ते करून खातो का नाही. कधी आज हे केलं, उद्या ते केलं, परवा ते केलं. हे पचन कसं होतं खायचं माहिती आहे आपल्याला. पचन कसं होतं. एरवी काय असतं की हे चालत नाही अशी निवड असते. हे दूध घेतलं कांदा घेऊ नको, अमुक घेतलं तमक घेऊन, आणि सगळं पोटात एकच होतं ना. तिथं आधी नाही खाल्लं पण नंतर हे सगळं आत कोण करतं. पचामेन्यम चतुर्विधम, हे चतुर्विध अन्न पचन करण्याचं काम. तसं परमात्मा हे सगळं देतो, तुमची आमची सगळी पोषकता तयार करतो. हे आपल्या आठवणीत असं. खायला अन्न त्यांनीच दिलंय आणि अन्न पचनही त्यांनीच केलंय. माझं शरीरवर्धन त्याच्यामुळंच झालंय. आणि हे सगळं मी करतोय, ती बुद्धीसुद्धा परमात्म्याची, त्या बुद्धीला ज्ञानही परमात्म्याचं आहे. असं जो करल तो परमात्म्याकडे वळेल. आणि जर त्याला परमात्माच मुख्य हे साध्य असं ठरलं तर ह्या अविद्येला म्हणजे न कळतेपणाला तो सहज काढून टाकेल. आता त्याच्या ठिकाणी यातल्या कुठल्या गोष्टी अडचणीत येणार नाही, कारण त्याचं सगळं काय आहे परमात्मा अभिमुख आहे. तो मला हे मिळवायचं हे त्याचं ध्येय ठरल्यावर ज्याच्याकडे ध्येय असतं ना त्याला अडचण येत नाही असं नाही, पण ध्येयाच्या जबरदस्त इच्छेनं ते सगळं बाजूला होत असतं. मग याच्यासाठी कुणीतरी त्याला आशीर्वाद देणारा, मदत करणारा, मार्ग दाखवणारा लागतो. ते असतात श्रीगुरु. श्रीगुरु फक्त तुम्हाला पाठिंबा देतात, तुमच्या पाठीवर हात फिरवतात, तू करतोय, तू योग्य करतोय. आणि जिथं जिथं आपण गेलो तिथं त्यांना सांगितलं की आता मला हे प्राप्त झालं, योग्य आहे, हे असं होतंय, थांब थोडं, इथं सुधारणा कर. ते तुमचं मार्गदर्शन करतील आणि तिथपर्यंत नेऊन सोडवतील. हे सगळं श्रीगुरूच्या कृपेतूनच आहे. पण मग वेद काय करतो तर वेद श्रीगुरूच्या कृपेला मदत करतो. आता चाललेला विषय आपला अजून आत्मप्राप्ती कशी होईल आणि त्याला श्रीगुरूची कृपाचा अजून कशी उपयुक्त आहे हे सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज